मित्रांनो पंपावर गाडीला थांबलोय, पण इथे बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो तुरीचे शेंगा बघा. तूर आहे, अख्खीची अख्खी तूर आहे, सगळे तुरीची शेतीत आहोत. आणि तूर किती छान आले तुम्ही बघू शकताय, किती मस्त वाटते. एवढी तूर छान आलेली आहे. पंपावर गाडी थांबल्यामुळे सगळेजण इथे आम्ही थोडं उतरलोय राऊंड अपला. कुठे आहोत ते विभाग तुम्हाला कळवतो, जरा सांगतो. कुठं आलो आपण? पत्ता कुठला? हे दादा पत्ता सांग, पत्ता बोला. आपण कुठे आहोत सध्या? कुठं ऐकलं का मित्रांनो? आम्ही आता इथे पंपावर थांबलो. मला बोललो ना कुठे थांबलो सांगतो. या दादाचं हे मॉल आहे, शॉप आहे. आपलं आहे का पंपाचं? पंपाचं आहे, चालतंय. कोणाचं आहे? दादा झाला होता, विषय संपला. महाराजांचं मठ आहे बाजूला बघा. पंपावर छानपैकी आंब्याला पण मोहर आलाय. म्हणजे ह्या विभागात आम्ही पहिल्यांदा पाहतोय की आंबा एवढा खाली. हा ते आपलं हे कलमासारखा आंबा आहे. जे आपले कोकणातले कलमी आंबे असतात ना, ते असेच लागतात. ते काकांना एवढं आवडलं. काका मला म्हणतात की हे पण घ्या. म्हटलं चला ब्लॉग मध्ये घेऊया आपण. खूप छान वाटतंय. माड पण बघा, नारळ बघा एवढंच आहे, पण तो कुठे लागलाय बघा आणि किती लागलाय बघा. खूप छान. चलो आता पेट्रोल. होय कोरफड आहे, लसूण नाहीत, कारण मठ आहे बाजूला. एवढं छानपैकी नेचर एवढं चांगलं आहे. आणि हे बघा आता डिझेल भरलं जातंय, सगळेजण उभे. चलो आता डिझेल भरून जरा पुढे गेला बघू. हा एक माणूस आहे आपला मेंबर. एक गाडी हे काय ते चने के खेत में वो चने का खेत नहीं, वो तूर डाल के खेत, तूरी के खेत. सगळे चिप्स खातात. ही मॅन. मित्रांनो आता जो मठ म्हणालो ना मी, तिथे एक बाबा पारायण करतायत. आपण जरा पाया पडू. एक प्रदक्षिणा करूया आणि आपण आपल्या गाडीकडे जाऊया. मामांनी प्रसाद दिलाय, सगळ्यांना देऊ जेवढं देता येईल. मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पहिले जाणार आंबेजोगाई. हे पहा तुम्ही पाहतात आता आंबेजोगाईच्या दिशेने आपण निघालोच आहोत. तिथे दर्शन घेऊ, तिथनं परळी वैजनाथ आणि मग शेवटचं आपलं दर्शन राहणार आहे नाथांपैकी, ते म्हणजे वटसिद्ध नागनाथांचं. चला मित्रांनो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या आपल्या नाथयात्रेच्या शेवटच्या भागाकडे, म्हणजेच शेवटच्या दर्शनाकडे देखील आणि आपल्या शेवटच्या व्हिडिओकडे आपण आता प्रस्थान करत आहोत. चलो मित्रांनो, जय गुरुदेव दत्त. मित्रांनो श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान आंबेजोगाई जिल्हा बीड वाचू शकता तुम्ही. आपण आलेलो आहे, मातेचं दर्शन घेऊ आणि आमची टीम तुम्हाला दाखवतो सगळ्या पद्धतशीर कसे चाललेत. मित्रांनो आंबेजोगाईला आलोय. खूप छान प्रसन्न वातावरण आहे. दीपस्तंभ तुम्ही पाहू शकता आणि हा आहे प्रवेशद्वार. आपण आता पुढच्या साईडनी जाणार आहोत आतमध्ये आणि आता बहुतेक आरती सुद्धा आपल्याला भेटेल. चलो तुम्ही सुद्धा आरतीचा आनंद घ्या. काही थोडकं मोडकं मी रेकॉर्ड करीन, ते तुम्हालाही दाखवेन. परवर बंधना तेरा सुंदावत्र शुद्धत्रीनयना दासरामाचा वत्पाही सदना सद्गती पावे निर्वाणी रक्षावे सुनरबंधना. जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय
मित्रांनो, अंबेजोगाईचं आता दर्शन घेऊन, मातेचं दर्शन घेऊन आपण निघालोय परळी वैजनाथाच्या दर्शनाला. चला तर मित्रांनो, पुढे तिथे दर्शनही घेऊया. जमलं तर व्हिडिओ बनवता येईल तसं व्हिडिओ बनवूनच आणि ते तुम्हाला पाहता येणारच आहे. मित्रांनो, परळी वैजनाथ आहे आणि इथे आपल्याला काही व्हिडिओ बनवता नाही आलाय, पण तिथले गुरुजी आपल्याला माहिती सांगतात, थोडक्यात ती ऐकून घ्या. आता अभिषेक केल्याने, चरणामृत प्राशन केल्याने, भस्म धारण केल्याने, प्रसाद ग्रहण केल्याने जे काय तुमच्या शरीरातल्या रोग व्याधी आहेत, जे काय तुमचे दुःख आहेत हे निवारण होतात, असं याचं महत्व आहे. हे आरोग्य देवता आहे. जसं काशीनाथाला मोक्ष प्राप्ती, स्वराज सोमनाथला पुत्र प्राप्ती, उज्जैन महाकाळला धन प्राप्ती, तसं याचं महत्व आहे आरोग्य प्राप्ती, असं याचं महत्व आहे. बाबा इथं हजारो वर्षापासून इथं विराजमान आहेत. ते 1706 मध्ये जे अहिल्यादेवी होळकर जे की इंदोरच्या महाराणी, ज्यांनी की पूर्ण 12 ज्योतिर्लिंगापैकी 11 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केलाय, या मंदिराचा पण जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. असं इथलं मी तुम्हाला सर्वांना महत्व सांगितलं. मित्रांनो, आता इथलं दर्शन पूर्ण करून गुरुजींनी सांगितलेली माहिती ऐकून आम्ही पुढे निघालो पुढच्या प्रवासाला. तत्पूर्वी मध्ये तुम्ही पाहणारच आहात, एका ठिकाणी आम्ही थोडंसं भोजनासाठी थांबलो तर तिथे मुंगुसाचं दर्शन झालं होतं. तेही आपण पुढे व्हिडिओत पाहणार आहोत. पुढे आपण आता जाणार आहोत वटसिद्ध नागनाथांच्या दर्शनाला. चला मित्रांनो, सोबत कंटिन्यू राहा, तुम्हाला सुद्धा दर्शन घडवून देतो. मित्रांनो, लांबचा प्रवास करून आपण इथे पोहोचलेलो आहोत श्री वटसिद्ध नागनाथ देवस्थानाच्या इथे. चला आता देऊळ आपल्यासाठी उघडं आहेच बहुतेक, आतमध्ये जाऊ, सर्वजण दर्शन घेणार आहोत. तुम्ही सुद्धा सोबत दर्शन घ्या. आणि हा यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. यानंतर इथेच सांगता होईल आणि आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी दर्शन घ्या. आणि हा आपला व्हिडिओचा देखील आपण आता इथे शेवट करणार आहोत. तर असेच पुन्हा कदाचित माझी आता पुढची ट्रिप आपली गावात असणार आहे, तर गावी जाईन, तिकडचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चलो हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, काळजी घ्या मित्रांनो. आणि हो, आदेश अलख निरंजन. जय गुरुदेव दत्त.